धन काय होतं, संपूर्ण निघून जातो त्याच्याकडनं. म्हणजे तो धनलोभी माणसाचा घर जळतो, सत्ता जाते, कंपन्या बंद पडतात, कारण त्यांचा वेळेवर पगार देत नाही. तो वेळेवर पगार न दिल्यामुळे धनलोभ्यांचा जो धंदा आहे, व्यवसाय, तो सगळा बंद पडतो. कारण धनाचा लोभ झालेला आहे त्याला. फक्त जमा करायचं, फक्त लेना बँक देना बँक अजिबात नाही, असा धनलोभी असतो. आणि तो फक्त पैसा साठवण्याच्या मागे असतो. आणि म्हणून नाथबाबा सांगतात की बाबा रे, धनिकाला बघा, नाथबाबा काय सांगतात, असा एकाग्र चित्ताने त्याने जर भगवंताची भक्ती केली, एकाग्र चित्त करतो तो धनासाठी. त्याला कमवायचं कसा, त्याला जमा कसा करायचा, त्याला साठवायचं कसा, आणि लोकांपासून आपल्याला स्वतःला सुरक्षित कसा ठेवायचा, याची सगळी चिंता रात्रंदिवस त्या माणसाला, धनलोभी माणसाला झालेली असते. म्हणून नाथबाबा सांगतात, एवढीच चिंता जर भगवंतासाठी केली तर भगवंत त्याला अर्ध्या क्षणामध्ये प्राप्त होईल. चित्त चैतन्य लाविले, चित्त जर चैतन्यामध्ये गेलं तर भगवंत चैतन्य स्वरूप आहे. जे चित्त त्या धनलोभासाठी रात्रंदिवस खर्च होतो, त्या चित्तामध्ये, त्याच चित्तामध्ये भगवंताचं भजन केलं तर अर्ध्या क्षणामध्ये भगवंताची प्राप्ती होईल, असं नाथबाबा सांगतात. काय सांगतात नाथबाबा, ऐशी एकाग्रता करूनी जरी लागता भगवत भजनी. जर एकाग्र चित्त भगवंताच्या भजनामध्ये केलं तर वश्य होता चक्रपाणी. भगवंत काय होईल, भगवंत त्याला वश्य होईल, म्हणजे भगवंताची प्राप्ती होईल. अर्धक्षणी साधका, अर्ध्या क्षणात त्याला भगवंताची प्राप्ती होईल. पण त्याने संपूर्ण आयुष्य कुठे घालवलं तर धनाच्या लोभामध्ये घालवलं. धनाच्या लोभासाठी संपूर्ण आयुष्य घालवलं त्याने. प्रत्येक माणूस हेच करतो बघा, धनलोभामध्ये अखंड आयुष्य घालतो. आणि म्हणून संत जगामध्ये प्रख्यात का झाले, त्यांनी काय केलं की उद्योगधंदा करता करता, म्हणजे बालपणापासूनच त्यांनी काय केलेलं आहे, भगवंताच्या नामाचं स्वतःला वेड लावून घेतलेलं आहे. भगवंताच्या नामाचं बरं का, गोविंदो गोविंदो मना लागली या छंदो. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. गोविंद स्वरूप होऊन जातात ते. मग त्यांनी काय व्यापारधंदा केला नाही का, त्यांनी प्रपंच सांभाळला नाही का. प्रत्येक संतांनी प्रपंच सांभाळलेला आहे. पण प्रपंच करता करता त्या लोकांनी भगवंताचं नामस्मरण जोडीला घेतलेलं आहे. भगवंताच्या नामस्मरणाची शक्ती त्यांनी प्रपंचामध्ये वापरली. आणि प्रपंच त्यांनी काय केला, प्रपंच भगवंताला देऊन टाकला आणि परमार्थ आपल्याकडे घेतला. प्रपंच काय केला, भगवंताला वाहून टाकला हो. आणि भगवंताला सांगितलं, आता बाबा ह्या प्रपंचाची चिंता तू कर. आणि काय करतो, आमच्या चित्तामध्ये तुझं नामस्मरण चालू आहे, तुझं भजन चालू आहे. भगवंताला सांगितलं, तुझं भजन आमचं आहे आणि आमचा प्रपंच तुला देऊन टाकला. संपूर्ण काय केलं, प्रपंचाची राख रांगोळी करून टाकली. पण भगवंताला सोडलं नाही. आणि आताच्या जगामध्ये काय चाललंय, ह्या कलियुगामध्ये भगवंताचं अजिबात नामस्मरण नाही. आणि चिंता कशाची आहे तर धनाची, सगळ्या विषयांची, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, या सगळ्या त्याला काय करतात, ह्या काय करतात, माणसाला अधोगतीला घेऊन जातात. आणि माणसाला त्या भोगाचीच चिंता लागलेली आहे. म्हणून भोगी मना असू नये, देह दुःख त्रासू नये, आणि पुढे आशा धरू नये जीवित्वाची. भोगी मना असू नये सांगतात. भोगी नसावं माणसाचं. भोगीच काय करतो, रोगाला प्राप्त होतो. रोग काय लागतात माणसाला, भोगामुळं. ज्याच्याकडे भोगच नाही त्याला रोगच नाही. कारण रोग कशातून तयार होतात, भोगातून रोग तयार होतात. म्हणून भोगी मना असू नये, देह दुःख कशामुळे होतं, भोगामुळे होतं. आणि पुढे आशा धरू नये जीवित्वाची. पुढे आपल्याला जन्म नको, जन्माची आशा धरायचीच नाही. ह्याच जन्मामध्ये आपल्याला भगवंताला प्राप्त करायचं.
आणि ही ज्ञानबाची मेक बरं का, ज्ञानेश्वरांची मेक आहे की प्रत्येक साधकाने प्रत्येक संतांनी ती वापरली. जनाबाई झाली, मुक्ताबाई झाली, नाथबाबा झाले, सावतामाळी, सेना न्हावी, प्रत्येकाने ते काय वापरलं, सगळा उद्योगधंदा करता करता भगवंताच्या नामस्मरणातून भगवंताशी एकरूप झाले. आणि माझ्याकडनं जे जे काय होतो ते माझ्याकडनं भगवंत करून घेतो असा भाव तयार झाला. हे मदतीपासून झाले, परंतु म्या नाही केले, ऐसे जने जाणितले तो सुटला गा. माझ्याकडून होतो, मी करत नाही, माझ्याकडनं तो परमात्मा, तो विठ्ठल पांडुरंग माझ्याकडनं करून घेतो असा प्रत्येक संताचा भाव तयार झाला. आणि म्हणून ते काय झाले, या मृत्यू लोकातून तरुण निघून गेले. उचितानुचित विवाहासी, द्रव्य वेचिता उदरासी, अतिशय होय कासाविसी, धनव्ययो त्रासासी उपजीवी. म्हणजे एखाद्या माणसाकडे धनलोभी आहे, तो काय करतो, उचितानुचित विवाहासी, त्याच्या घरी लग्न असेल, धनलोभी पण कंजूस आहे, धनलोभी आहे पण पक्का कंजूस आहे. बघा ना, अशी माणसं जगामध्ये आहेत. काय करतात की आपल्या मुलीचं लग्न असेल तर द्रव्य वेचिता उदरासी, म्हणजे काय करतात, ते द्रव्य आहे ते काय करतात, जे पंगत जे आहे, लोकांना जेवण घालणं आहे, ते पण काय करतात, तिथे पण काटकसर करतात. जेवायला घालू का नको लोकांना, जेवायला पंगत वाढू का नको वाढू, असा द्रव्यलोभी असतो. द्रव्यलोभी कसा आहे की लोकांना जेवण वाढायचं, पंगत वाढायची का नाही वाढायची, म्हणजे कमी वाढायची, अशी तिथे काटकसर करतात. आणि मग पुढे काय, अतिशय होई कासावीस. जर त्याचा धन निघून गेला, जास्त खर्च झाला लग्नाला, तर मग त्याचा जीव कासावीस होतो, वर खाली होतो. अरे बापरे पैसा संपला, अरे बापरे पैसा संपला. पण आहे ना धन भरपूर त्याच्याकडं, त्या धनलोभ्याकडे भरपूर धन आहे, पण तो योग्य कामाला वापरत नाही. सांगायचं काय त्यांना, नाथबाबांना काय सांगायचं की एखादा मनुष्य खूप श्रीमंत आहे, पण त्यांनी जेथे पैसा खर्च करायला पाहिजे चांगल्या सत्कर्मासाठी, तेथे तो करत नाही. मागे तुम्हाला सांगितलं की वडिलांचं श्राद्ध घालायचं असेल तरी पण आपला अन्नधान्य पैसा जाईल म्हणून वडिलांचं श्राद्धही तो करत नाही ब्राह्मण. एवढा कंजूस मक्खीचूस. आपले जावई जेवायला यावे, मुलींनी जेवायला घरी यावे, ही इच्छा नाही का, तर धन संपेल, अन्नधान्य संपेल. म्हणजे केवढी कंजूसगिरी बघा. आणि त्याला म्हणतात धनलोभी. मागे दिलेलं आहे बरं का मागच्या ओव्यांमध्ये. धनव्यय त्रासाशी उपजवी. आणि धन त्याचा गेला तर त्याला काय होतो, कासावीस होतो आणि त्याला त्रास होतो, जीव त्याचा खालीवरती होतो धन संपला की. एवम जोडूनी रक्षिता द्रव्यासी, अवसटे नाश होय जैत्यासी. तै अतिभ्रम चढे मानसी, होती धनपिशी बद्धक. एवम जोडून रक्षिता. आणि मिळून जर जपून ठेवलेले धन त्याचे जर अकस्मात नष्ट झाले, जर मिळवलेले धन जर अकस्मात नष्ट झाले तर काय, त्याला वेळ लागण्याची वेळ येते. एवढा तो धनाला चिटकलेला असतो माणूस. जरा जरी खर्च झाला तर त्याच्या पोटामध्ये दुखायला लागतं, जास्त खर्च झाला. अरे पण कशासाठी खर्च करते बघा ना, कारण अफाट पैसा पडलेला आहे. त्या ब्राह्मणाकडे अफाट पैसा होता, ठेवायला जागा नाही, एवढे पैसे होते, एवढं धनधान्य सगळा होता त्याच्याकडे, जगामध्ये मान होता. पण त्या धनाच्या लोभामुळे त्याने ते धन कोणाला दिलंच नाही. आणि असं काय केलं, असं पडून गेलं, अन्नधान्य सडून गेलं, पैसा असाच पडून राहिला आणि त्यांनी कोणालाही धन दिलं नाही. आणि शेवटीला लोक त्याच्या तोंडावर थुंकायला लागली हो. आणि आला काल तोंडे आला असं बोलायला लागले. कोणीच विचारेन असं झालं त्या ब्राह्मणाला. अवसटे नाश होई जाई त्याशी, त्या अतिभ्रष्ट चढेल. आणि जर जास्त पैसा खर्च झाला
तर त्याच्या मनाला तो भ्रमिष्ठ व्हायला बघतो, कारण त्याच्या डोक्यामध्ये पैसाच आहे, त्याच्या डोक्यामध्ये धनच आहे, त्याच्याकडे बाकी काय बघत नाही. होता धनपेशी बद्धक, धनाच्या नादाने जसा एखादा भूत कसा लागावा तसं याला भूताने कसं झपाटावं माणसाला, तसं याला त्या धनाने झपाटून टाकलेलं आहे. बद्धक म्हणजे वेडापिसा होतो, धनाने त्याला बांधून टाकला. आणि असं होतं बरं का, प्रत्येक काही श्रीमंत लोक अशी आहेत, अजिबात दान धर्म पुण्य काहीच करत नाही, फक्त साठवून ठेवलंय. मरे परंतु त्या धनावरती त्याचं लक्ष असतो, अजिबात खर्च होऊन देत नाही. द्रव्यार्जनी वसे प्रयास. आता नाथ बाबा काय सांगतो ऐका. द्रव्य कमवताना कष्ट होते, पण द्रव्य किती घातक आहे. द्रव्याबद्दल विश्लेषण करताना नाथ महाराज किंवा भगवंत उद्धवाला सांगतो की द्रव्यार्जनी वसे प्रयास. द्रव्य कमवताना माणसाला त्रास होतो. द्रव्य रक्षण चिंतेचा वास. आणि द्रव्याचं रक्षण करण्यासाठी काय करावं लागतो, सातत्याने चिंता करावी लागतो त्याला. द्रव्याचं रक्षण करण्यासाठी कुठल्या तरी प्रकारे कसा रक्षण होईल द्रव्याचा. चोरांपासून भीती, मित्रांपासून भीती, बायका मुलांपासून भीती, बघा किती. मग असा द्रव्य काय आहे तर घात करतो. जास्त द्रव्य असल्यावर आपलेच मित्र शत्रू बनतात, आपलेच कामगार शत्रू बनतात, आपलेच नातेवाईक शत्रू बनतात या द्रव्यासाठी. आणि म्हणून द्रव्य रक्षणे चिंतेस वास. द्रव्य रक्षणापासून, द्रव्याचं रक्षण कसं करायचं ह्याची त्याला रात्रंदिवस चिंता असते. द्रव्य व्यथा वळसा त्रास. आणि द्रव्य व्यथा वळसा आणि द्रव्य खर्च करताना दुःख होतो. म्हणजे बघा तिन्ही बाजू आहेत. द्रव्य कमवताना त्रास होतो, द्रव्याचं रक्षण करताना लोभी माणसाला बरं का, या लोभी माणसांचं वैशिष्ट्य सांगितले नाथबाबांनी. द्रव्य कमवताना अति कष्ट, द्रव्य साठून त्याचा संरक्षण करण्याला अजून त्रास, आणि द्रव्य खर्च झाला तर त्याचा जीव खालीवरती होतो. भ्रमाचा रहिवास धननाशी. आणि भ्रमिष्ठ होतो. जर धनाचा नाश झाला तर तो माणूस भ्रमिष्ठ होतो. म्हणजे पैसा कमवताना त्रास, तो जपून ठेवण्याला पण त्रास. आणि धनलोभी माणसाला जर पैसा खर्च झाला तर तो भ्रमिष्ठ होतो, वेड्यासारखा होतो. वेडा का तर लोभामध्ये अडकलाय तो. आणि म्हणून लोभ हा काय करतो, लोभ हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि हा लोभ एकदा का माणसाकडे पैसा आला की मग सगळे सुख त्याला भोगायला मिळतात. तो कामाकडे धावतो, तो क्रोधाकडे धावतो, त्याचा मोह शरवतो. सगळे त्याला काय करतात, गिधाडासारखे सगळे विषय त्याच्या अंगावर तुटून पडतात. जगामध्ये जेवढा ज्याच्याकडे पैसा आहे तेवढं त्याला जास्त काय व्याधी आहेत, त्याला जास्त डोक्याला ताप आहे. ज्याच्याकडे अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषय सर्वदा दैन्यवाना. दैन्यवानी अवस्था आहे माणसाची. कशी अवस्था आहे, दैन्यवानी अवस्था आहे. त्याला नंतर कोणी विचारत पण नाही बरं का. म्हणून पैसा माणसाकडे आला तर तो कसा वापरायचा हे त्यासाठी माणसाने काय करायला पाहिजे की आपण लहान असतानाच आपण काय करायला पाहिजे, भगवंताचं भजन करायला पाहिजे. मग तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, असला तरी त्रास नाही, नसला तरीही त्रास नाही. जो गेल्याची सेन करी, न पावता चाट न धरी, जो सुनिश्चल अंतरून नेरू जैसा. मेरू पर्वतासारखा स्थिर होतो. कितीही पैसा आला तरी त्याला दुःख होत नाही, तरी त्याला आनंद होत नाही. आणि सगळा जरी गेला तरी त्याला दुःख होत नाही. का, सुनिश्चल अंतरून नेरू जैसा, निश्चल झालेला असतो त्याचा. म्हणून संततेची देव निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला संतच देव आहेत. मग संतांचं ज्ञान घ्या. आता जे काय आपल्याला चाललेलं आहे एकनाथी भागवत, हे शांती ब्रह्मनाथ बाबांचं संपूर्ण विश्लेषण चालू आहे. आणि त्यांनी हे सगळं लिहिलं आहे. म्हणजे कलियुगामध्ये आपल्याला काय काय अडचणी येतील, आपण कसं राहावं, आपल्याकडे विवेक कसा प्रगट करता येईल, आपली प्रज्ञा जागृत कशी राहील, कशी साधना करायची,
सगळ्या लोकांशी आपण कसं मिळून राहायचं. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. सगळ्यांची अंतर राखून आपल्याला काय भाग्य येते तदनंतरे. आपण आपलं भाग्य आलेलं भाग्य सर्व लोकांना सुखी ठेवून आपण पण सुखी कसे राहा आपल्याला पण कसं सुखी राहता येईल ह्याचं आपण काय करायला पाहिजे. ह्याचं आपण सातत्याने या विवेकातून वैराग्यातून वैराग्य यायला पाहिजे बरं का. म्हणून एका ठिकाणी लिहिलं आहे की वैराग्य, योग, ज्ञान, ध्यान येण्याची चाली जीवन. बघा याच्यातूनच आपल्याला जीवन मिळतो. सगळ्यात पहिल्यांदा माणसाला वैराग्य पाहिजे आणि वैराग्य येण्यासाठी योग करायला लागेल. योग म्हणजे साधना करावी लागेल आणि योग साधना झाली की तुमच्याकडे ज्ञान येईल आणि ज्ञान आलं. ज्ञान कशातून येतं तर ध्यानातून येतं. म्हणजे ध्यान, ज्ञान, योग आणि वैराग्य हे सगळे काय आहेत, हे सगळे एका रांगेतले आहेत. ज्यांच्याकडे वैराग्यच नाही त्यांच्याकडे ज्ञान पण येणार नाही, त्यांच्याकडं योग पण, त्याचं ध्यान पण लागणार नाही. कारण वैराग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून वैराग्य महापावके जाळलेले विषयांचे खटके. वैराग्य यायला पाहिजे माणसाला. विवेक आणि वैराग्य त्याची जाणीजे महत् भाग्य. ज्याच्याकडे विवेक आला, वैराग्य आला, तोच भाग्यवंत आहे. नुसती साधना केली तरी पण चालणार नाही. कारण साधनेतून तुमचं अंतःकरण शुद्ध होईल. पण जगामध्ये आपण कसं राहायचं, आपल्याकडं विवेक प्रगट होण्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीमध्ये राहून, संतांच्या अंतःकरणाशी एकरूप राहून, संतांचं अंतःकरण जसं शुद्ध आहे तसं आपलं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी संतांना शरण जावं लागेल. म्हणून सगळे लोक काय, सगळे जेवढे संत आहेत तेवढे काय केले तर संतांना शरण गेले. आणि संतांची शरण गेल्या विना न कळे नाम कळत नाही. संतांना शरण जावं लागतो. आधी मध्यावसानी पाही, द्रव्य ते समला पाही. तेथ सुखाचा लेश नाही, हे ना ते ऐसे पाही मज झाले. आता तो ब्राह्मण काय म्हणायला लागला की आधी मध्यावसानी पाही, द्रव्य ते समोरा पाही. म्हणजे कसं आहे, तिन्ही काळामध्ये भूत, भविष्य आणि वर्तमान ह्या तिन्ही काळामध्ये धन सगळ्यांना त्रासदायक आहे सांगतात. आधी मध्य अवसानी पाही, द्रव्य ते समूळ अपायी. द्रव्य अपायकारक आहेत. द्रव्य कसं अपायकारक आहे. आणि ही कथा कोणाची आहे, धनलोभी माणसाची बरं का. धनलोभी माणसाची चाललेली कथा आहे. म्हणजे ज्यांच्याकडे जास्त धन आहे त्या माणसाला आधी मध्य अवसानी हे तिन्ही काळामध्ये धन त्याला घातक आहे, अपायी. मग ज्याच्याकडे लिमिटेड आहे त्याला अपाय आहे का, त्याला काहीच नाही. त्याला सगळं आहे, तो खातो पितो झोपतो मस्त राहतो. पण अति धनलोभी शब्द काय वापरलाय, धनलोभी माणसाची लक्षणं सांगितली आहेत. ज्यांच्याकडं जास्त धन आहे अशा लोकांसाठी सावध होण्यासाठी नाथबाबांनी आपल्याला इथे ओव्या लिहिलेल्या आहेत. ते तर सुखाचा लेश नाही. ज्यांच्याकडं बघा अति काम आहे त्यांना सुख मिळणार नाही. अति क्रोध आहे त्याला सुख मिळणारच नाही. आणि अति लोभ आहे म्हणजे अति विषय सर्वदा दैन्यवाना. ज्याच्याकडे अति आहे तिथे माती आहे. आपण म्हणतो ना का अति तेथे माती. अति क्रोध झाला तरी पण माती आहे. 52 पत्त्याची भाजी खायला जावं लागतं माणसाला जेलमध्ये दुसऱ्याला मारून. अति काम जरी झाला तरी तो पण माणसाला काय आहे तर तोही माणसाला काय करतो, अधोगतीला घेऊन जातो. आणि आपण धर्मभ्रष्ट होतो माणूस. जे धर्माने सांगितलंय, जे शास्त्राने सांगितलंय त्या शास्त्राच्या विरुद्ध माणूस वागायला लागतो, कामी माणूस. आणि लोभी माणसात आता आपल्याला चाललेलं जे काय ते. आणि मग ते तर सुखाचा लेश नाही. बघा तो लोभी माणूस काय करतो, अजिबात सुखाचा लेश नाही. हे ना ते ऐसे पायी मज झाले. आणि मला असं अनुभवाला आलं. असं कोण सांगतो,
असं तो ब्राह्मण सांगतो. या ब्राह्मणाची कथा नाथबाबांनी आपल्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ मला वाटतं या 15-20 श्लोकापासून सुरुवात झालेली आहे. आणि तो धनलोभी माणूस सांगतो की ह्या लोभामध्ये आधी, मध्य आणि नंतर पण सुख नाही. आया 17 सचिंते सहित धनापाशी भ्रमनांदत अर्थ ती तुका अनर्थ युक्त तोची अर्थ स्वय सांगे. हा स्वतः धनलोभी माणूस सांगतो अर्थ तितका अनर्थ. जेवढा माणसाकडे पैसा असेल तेवढा त्याला अनर्थ आहे. जेवढा जास्त म्हणून अति विषयो सर्वदा दैन्यवाना. संत रामदासांनी लिहिलंय अति तेथे माती. अति कुठलीही गोष्ट असू नये. अति कामत्या, अति लोभत्या क्षोभ होईल जाना. अति विषयो सर्वदा दैन्यवाना अवस्था आहे. म्हणून अति वर्ज्य करायला पाहिजे प्रत्येकाने. आपल्या आपल्या संसारापुरता, आपल्याला प्रपंचाला जेवढा लागेल तेवढं धन आपल्याकडे 100% असलं पाहिजे. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करा. पण अशीही माणसं आहेत की ज्यांच्याकडे भरपूर पैसा पडलाय. मी तुम्हाला काल सांगितलं की आपण 1 BHK 2 BHK मध्ये 3 BHK मध्ये राहतो. त्यांच्याकडे असे आपल्याला राहायला 1 BHK 2 BHK आहेत. काही लोक झोपडीत राहतात. पण ह्या धनलोभी माणसाकडे 1 BHK 2 BHK 4 BHK असे अनेक BHK आहेत. असे अनेक त्यांच्याकडं फ्लॅट्स आहेत, सदनिका आहेत. आणि त्या सदनिका त्यांनी काय केल्यात, पैशाने भरून ठेवल्यात. की जिथं माणसाला राहायला जागा आहे त्या माणसांच्या राहण्याच्या जागा त्यांनी पैशाने भरून ठेवल्यात, धनाने भरून ठेवल्यात. एवढा त्यांच्याकडे काय पैसा आहे. बघा ना राजकारणी लोकांकडे किती पैसा आहे. करोडो रुपये, अब्जो रुपये, अरबो खरबो रुपये पडल्यात. काही लोकांना आयलँड विकत घेतलं, विचार करा. म्हणजे एवढा पैसा आहे त्यांच्याकडे. सामान्य माणसांना आयलँड का हे माहीत नाही, पण आयलँड त्यांनी विकत घेऊन ठेवलेला आहे. विचार करा म्हणजे किती पैसा असेल त्यांच्याकडे. आणि तोच लोभ त्यांना त्रास देतो. तो पुढे सत्तेमध्ये घुसतो, पुढे राजकारणामध्ये घुसतो. आणि हे सगळं त्रासदायक बरं का. म्हणून अति विषय सर्वदा आया 17 सचिंते सहित धनापाशी भ्रम नांदत. आणि धनाजवळच भ्रम आहे. भ्रम म्हणजे भ्रमिष्ट करणारी गोष्ट एकच आहे जगामध्ये, ते म्हणजे अति धन, अति पैसा, अति लोभ माणसाला काय करतो, भ्रमिष्ट करून टाकतो. 100% माणसाला भ्रमिष्ट करून टाकतो. आणि त्या पैशाचा माणसाला गर्व होतो बरं का. आणि नंतर तो कोणाला विचारत पण नाही पैशामुळे. माणुसकी तुटतो, माणसं तुटतात, जवळची नातेवाईक तुटतात. कशामुळे? ह्या पैशाच्या लोभामुळे. अर्थ न ती तुका अनर्थ युक्त. अर्थच काय करतो, अनर्थ म्हणजे अनेक संकट आणतो. अर्थ ती तुका अनर्थ युक्त तोची अर्थ स्वय सांगे. अर्थच काय करतो, अनर्थ बनतो. पैसाच माणसाला काय करतो, जीवघातकी. जीवावर बितला जातो पैसा. पैसा काय करतो, जीवावर बिततो त्या माणसाच्या, धनलोभी माणसाच्या. आता आपल्याला श्लोक क्रमांक 18 वरती 18ला सुरुवात करायची बरं का. धनप्राप्तीसाठी चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध आणि ते प्राप्त झाल्यावर गर्व. बघा आलं की नाही. धनप्राप्तीसाठी काय करावं लागतो, धनप्राप्तीसाठी चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध आणि ते प्राप्त झाल्यावर गर्व, मद, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा आणि स्त्री, जुगार, मद्य अशी 3 व्यसने मिळून 9 असे 15 अनर्थ उत्पन्न होतात. धनामुळे 15 अनर्थ नाथबाबा आपल्याला सांगतात. पहिला अनर्थ काय आहे, धनलाभासाठी चोरी. म्हणजे चोरीपासून माणूस, चोरी होण्याची शक्यता असतो. चोरांपासून सावध राहायला पाहिजे. ज्याच्याकडे धन आहे त्यांनी पहिल्यांदा चोरांपासून सावध राहायला पाहिजे. आणि हिंसा होते.
धनामुळे माणूस काय करतो? हिंसात्मक बनतो. कसा हिंसात्मक बनतो? तर पैशाच्या जीवावर तो वाटेल ते करायला तयार होतो. वाटेल ते करायला तयार होतो पैशाच्या जीवावर. आणि पैसाच माणसाला काय करतो? वाम मार्गाला घेऊन जातो. अति पैसा बरं का, अति ज्याच्याकडे पैसा आहे तो माणसाला वाम मार्गाला, सगळे विषय भोगण्याला प्रवृत्त करणारा एकमेव तो म्हणजे धन, अतिधन. आणि अतिधन काय करतो माणसाला? अति तेथे माती खावायला लावतो नंतर माणसाला. हिंसा, खोटे बोलणे, दंभ, बघा ढोंगीपणा पण त्या माणसाकडे असतो. ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे सगळी लक्षणं बरं का. जो धनलोभी आहे ना त्याची लक्षणं सांगतात नाथ बाबा. काम क्रोध बघा, काम पण त्यांच्याकडे खूप असतो, क्रोध पण असतो. कोणाची मर्डर काय करतात, कोणाला मारून काय टाकतात, कोणाला लुटतात काय. हे सगळे कशामुळे? तर अति लोभ, अति पैसा आल्यामुळे. आणि ते प्राप्त झाल्यावर गर्व, सगळी लक्षणं सांगतात बघा. पैसा जास्त आला की पैशाचा गर्व होतो माणसाला. सत्ता आली की सत्तेचा गर्व होतो. शक्ती आली की शक्तीचा गर्व होतो. सुंदरता असली की सुंदरतेचा गर्व होतो. प्रत्येक माणसाला म्हणून अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिका मोह त्याचा. माणसाला अहंकार होतो. स्त्रियांना, पुत्रांना, राजकारणी लोकांना, धनलोभी माणसांना अहंकार होतो. म्हणून इथं काय लिहिलंय? ते प्राप्त झाल्यावर गर्व होतो माणसाला, अभिमान होतो माणसाला. गेले की नाही की अभिमाने उठे मस्तर आणि मस्तर तिरस्कार आणि पुढे क्रोधाचा विकार प्रबले बळे. ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिशे. हे सगळ्या एकामागून एक आहेत बरं का. मालगाडीचे डबे आहेत. मालगाडीचे डबे आहेत. काम आला की त्याच्या पाठीमागे क्रोध आहेत, लोभ आहे, मोह आहे, दंभ आहे, संशय, चिंता आहे. तसं सगळं आहे काय की धन एकदा प्राप्त झालं, अतिधन झाला की त्याला चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, गर्व, मद, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा आणि रमरमारमी या सगळ्या गोष्टी एका लोभी माणसाकडे असतात. हे नाथबाबा इथे सांगतात आपल्याला. आणि असे 15 अनर्थ उत्पन्न होतात. हे सर्वांनी मान्य केलेलं आहे बघा. सर्व संतांनी मान्य केलेलं आहे, सर्व शास्त्रांनी मान्य केलेलं आहे, हे वेदांनी मान्य केलेलं आहे. हे आपलं मनाचं सांगत नाही. कोण सांगतो? कृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतो की सर्व वेदांनी हे मान्यता दिली या गोष्टीला. जे आत्ता मी काय सांगणार आहे आणि जे काही सांगितलं ह्या सगळ्यांना मान्यता कोणाची आहे? तर शास्त्राची मान्यता आहे, वेदांची मान्यता आहे. म्हणून ज्याला परमार्थ साधायचा असेल त्याने त्या अनर्थरूप अर्थलोभाचा पूर्णपणे त्याग करावा. हे अनर्थ आपल्याकडे ओढून येणार आहेत. का? तर आपल्याकडे धनलोभ झाला. त्याच्या आधी बरेच उदाहरणं दिली. मोठे मोठे पंडित पण पैसा कमवतात धनलोभासाठी. कीर्तनकार कितीतरी पैसे घेतात, प्रवचनकार पैसे घेतात. भागवत सांगणारा माणूस 5-5, 6-6, 10-10 लाख घेतो. विचार करा. एका 2-2 तासाचे 2-2, 3-3 लाख रुपये घेतात. म्हणजे हा धनलोभ आहे. आणि हा धनलोभ काय होणार आहे? संतांना पण, ज्ञानी म्हणजे जे भ्रष्ट झालेले साधू आहेत त्यांना हे त्रासदायक आहे. आणि याच्यापासून सावध राहा असं सांगितलंय नाथ बाबा. त्याने त्या अनर्थरूप अर्थलोभाचा पूर्णपणे त्याग करावा. पूर्णपणे त्याग करा हो. आणि त्याग केला तर त्यागातूनच शांती आहे. शांती कशामध्ये आहे? शांती कुठे नांदतो? त्यागाच्या ठिकाणी नांदतो शांती. जिथं त्याग नाही तिथे शांती कशी येईल? अजिबात येणार नाही. म्हणून त्यागे भोग येते माझ्या अंतरा, मग मी दातारा काय करू. काय सांगतात? त्यागलेले भोग माझ्या परत परत आतमध्ये येतील. आता मी दातारा काय. देवा तू बघ याचं काय करायचं ते. आता देवा तू बघ. मी सगळं त्यागून टाकलंय, सगळे विषय त्यागले, अहंकार टाकला, गुण टाकले. आता देवा तुझ्यावर सगळं सोडवलं. म्हणजे भगवंतावर लोटून काय व्हायचं आपण?
भगवंताला आपण समर्पण व्हायचं आणि भगवंताला जो समर्पण होतो त्याला सगळं प्राप्त करतो. एकच आहे बरं का, सगळ्यांना चालवणारा एकच परमात्मा आहे आणि तोच परमात्मा आपल्यामध्ये आहे. मी आत्मा परिपूर्ण, काय लिहिले आहे? मी आत्मा असे परिपूर्ण, मज वाचुनी तारिता कोण, मज वाचुनी अनेकांचे स्मरण न करी पार्था. अरे पार्था, माझ्याशिवाय दुसरं कोणाचं स्मरण करूच नको तू. मी आत्मा असे परिपूर्ण, आत्मा परिपूर्ण आहे. कृष्ण परमात्मा सांगतो मी आत्मरूपाने परिपूर्ण आहे. मज वाचुनी तारिता कोण, माझ्याशिवाय, या आत्मदेवाशिवाय तुम्हाला कोण तारणार आहे. मज वाचुनी अनेकांचे स्मरण न करी पार्था. अरे अर्जुना, माझ्याशिवाय दुसरं कोणाचं स्मरण करूच नको. मी परिपूर्ण आहे बघा. मी आत्मरूपाने परिपूर्ण जगामध्ये तिन्ही लोकांमध्ये व्याप्त आहे आणि त्या आत्म्याचं भजन कोणीच करत नाही. घ्या, म्हणून आत्मचिंतन शब्द काय वापरले? आत्मचिंतन. तुमच्या आतमध्ये असलेल्या त्या चैतन्याचं चिंतन करणं. चिंतन काय करतो? चित्ताला परमात्मा स्वरूपाशी एकरूप करतो. चिंतन काय करतो? चित्ताला परमात्मा स्वरूपाशी म्हणजे परमात्म्याच्या भजनामध्ये एकरूप करतो. म्हणून चित्त काय करतो? चित्तच परमात्मा तत्वाकडे घेऊन जातो. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. चित्त शुद्ध असेल शत्रू पण तुम्हाला शरण येतील. व्याघ्रहीन खाती सर्पतया. बघा जंगलामध्ये कितीतरी साधू बसलेले आहेत. कधी असं ऐकलंय का तुम्ही वाघाने खाल्लंय म्हणून? व्याघ्रहीन खाती सर्पतया, कारण त्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे. कुठल्याच प्रकारचा लोभ साधूकडे नसावा. प्रत्येक माणसाकडं कुठल्याच प्रकारचा लोभ नसावा. आणि लोभातून काय होतं? सगळे विषय लोभातून बाहेर पडतात. लोभातून काम, लोभातून क्रोध, लोभातून सगळे विषय. एक विषय तुमच्याकडे आला की एका विषयापासून अनेक विषय तुमच्या मागे त्या मालगडीच्या डब्यासारखे लागतात. मी म्हटलं की ना मग अशा अभिमानी उठे मस्तरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबले बले ऐसा अंतरी नासला. आतमध्ये नाश. आतमध्ये काय होतो? अंतःकरणामध्ये हे काय काम क्रोध काय करतात? नाश करतात अंतःकरणाचा. अंतःकरण मलिन करतात. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवलला. कामाने क्रोधाने माणूस खवळला जातो. अहम भावे पालटला. अहंकार येतो माणसाला, पालटला जातो. प्रत्यक्ष दिशेवर का प्रत्यक्ष अनुभवाला येतो माणसाला. आणि म्हणून हे संतांनी लिहून ठेवलेलं सगळं हे तुम्हाला आम्हाला सावध व्हाण्यासाठी, संपूर्ण जे काय आहे ते तुम्हाला आम्हाला सावध करण्यासाठी संतांनी सगळं लिहिलेलं आहे. अर्थ सर्वांगे अनर्थभूत हे माझे वचन त्रिसत्य, पृथ्वी माझे जे जे अनर्थ ते त्या अर्थात उपजती. आता तो ब्राह्मण सांगतो की अर्थ सर्वांगी अनर्थभूत. काय करतो? द्रव्य सर्वांगाने अनर्थकारक आहे. द्रव्यच सर्व अंगाने अनर्थकारक आहे. द्रव्याचा लोभच काय करतो? माणसाला अनर्थकारक बनवतो. बघा ना, पैसा आल्यावर माणूस काय काय करतो? पैसा आल्यावर माणूस वाटेल ते धंदे करायला शिकतो. रमीमध्ये अडकतो पहिल्यांदा पैसा आला की. त्याच्यानंतर सत्तेमध्ये जातो आणि सत्तेमध्ये पण तेच करतो आणि तिथे पण पैशाचाच खेळ खेळतो. म्हणजे पैसाच सगळं करायला लावतो असं तो ब्राह्मण सांगतो बरं का. नाथबाबांचा ब्राह्मण सांगतो अर्थ सर्वांगी अनर्थभूत. प्रत्येक ठिकाणी माणसाच्या शरीराला जास्त पैसा हा अनर्थ करतो. म्हणजे माणसाला अधःपतन करतो. अधोगतीला घेऊन जाण्यासाठी एकमेव कारण म्हणजे काय? धनलोभ. हे माझे वचन त्रिसत्य, तिन्ही कालामध्ये सत्य सांगतात. म्हणजे शपथ घेतली त्यांनी बरं का की तिन्ही कालामध्ये एकच गोष्ट आहे अनर्थाला कारण, ते म्हणजे द्रव्य म्हणजे पैसा. आणि म्हणून मी तुम्हाला काल सांगितलं की कितीतरी यादव कुळातले सगळे यादव मेले हो. कशामुळं? या धनलोभामुळे.
5 गाव मागितली फक्त, कृष्ण परमात्मा दिली का? सुईच्या अग्रभागावर राहील एवढी पण जागा देणार नाही. म्हणजे विचार करा. आणि हक्क होता ना हो त्यांचा, पूर्ण हक्क होता, पण त्यांना दिलं का? नाही दिला. हक्कासाठी प्रत्येक माणूस झगडतो. मग आपल्याकडे विवेक असला पाहिजे हो, ज्याचं त्याला देता यायला पाहिजे. ज्याने कष्ट केलं त्याला त्याचं ते देता यायला पाहिजे. आणि दुसऱ्याला लुटून जो माणूस मोठा होतो आणि त्याच्याकडे धन जमा होतो, मग ते धनच काय करतो, त्या धनावर प्रत्येकाचा शाप असतो. आणि तो शाप काय करतो, माणसाला खुरकुला करतो, माणसाला अधोगतीला घेऊन जातो. अर्थ सर्वांगी अनर्थभूत. अर्थच सर्व अंगाने, सर्व गोष्टींनी, अर्थ म्हणजे पैसाच, द्रव्यच माणसाला काय करतो, अधोगतीला घेऊन जातो. हे माझे वचन त्रिसत्य. तिन्ही काळामध्ये भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळामध्ये हा मी तुम्हाला सांगतो, हे माझं वचन आहे आणि हे तुम्ही घ्या. पृथ्वीमध्ये जे जे अनर्थ ते अर्थार्थ उपजती. पृथ्वीमध्ये जे जे काय चाललंय अनर्थ ते पैशापासूनच तयार होतात, प्रॉपर्टीपासूनच सगळे काय होतात, भांडणं तयार होतात, वाद तयार होतात, हाणामारी होतात, युद्ध होतात. कशामुळे होतात? तर ह्या पैशामुळे होतात. आणि हा पैसाच काय करतो, अनर्थ ओढून आणतो. पैसाच अनर्थ ओढून आणतो. मग तो पैसा असू नये का? पैसा असावा, किती असावा, आपल्या प्रपंचाला लागेल तेवढा असावा. आणि इथं ती कथा जी आहे ती धनलोभ्याची कथा आहे. बरं, परत सांगतो. धनलोभी म्हणजे अत्यंत कृपण माणूस, अत्यंत लोभी, अत्यंत लालची माणूस, की ज्याच्याकडे सगळं आहे तरी त्याला असं वाटतं अजून पाहिजे, अजून आपल्याकडे पैसा यायला पाहिजे, अजून धन यायला पाहिजे. आणि त्या लोभ्याची कथा नाथबाबांनी आपल्याला प्रत्येकाला सावध होण्यासाठी केलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, की आपण सर्व कर्म करताना भगवंताचं नामस्मरण व्हायला पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणातून आलेली संपत्ती आपल्याला भगवंतापर्यंत नेईल. आपला भाव चांगला ठेवील. आपला भाव चांगला, ज्याचा भाव शुद्ध झाला, देवदुरी नाही तयाला. बघा, आपला भाव शुद्ध व्हायला पाहिजे. आणि भाव कशातून शुद्ध होतो? कष्टार्जित केलेल्या कमाईतून. आपण स्वतःच्या कष्टाने आपण जर पैसा कमवला, धन कमवला, तर आपल्याला झोप चांगली येतो. आपल्या डोक्यामध्ये, आपल्या चित्तामध्ये कोणताच विषय येत नाही. आपलं अंतःकरण शुद्ध राहतो आणि आपल्याला इतर लोकांशी संबंधही चांगले ठेवता येतात. आपल्याला नातेवाईकांच्या बरोबर संबंध चांगले ठेवता येतात. का? तर आपण जे काय शास्त्रामध्ये लिहिलंय, विधीप्रमाणे जे काय विधीमध्ये लिहिलंय, त्या विधीप्रमाणे आपण पैसा कमवला, विधीप्रमाणे आपण कार्य केलं, तर आपल्याला ते काय होतं, प्रत्येक जीवाला ते भगवत प्राप्तीसाठी, भगवंताकडे जाण्यासाठी ते आपल्याला. म्हणून शास्त्र वाचा, ध्यान करा, गुरुला शरण जा. गुरु दाविल्या वाटा, गुरु आपल्याला वाट दाखवायला पाहिजे. आणि यासाठी आपल्याला लहानपणापासूनच आपल्याला भगवंताच्या भक्तीची आपल्याला आवड असली पाहिजे. भगवंताच्या भक्तीचे आपण वर्ष 50 झाली, 60 झाले, आपल्याला पडिले इंद्रिया वलन, आपल्या इंद्रियांना वलन पडलेला असतो भोग भोगण्याचा. आणि मग त्या अंतकाली आपल्याला ते भोग आपल्या समोर येतात. म्हणून तर ज्ञानवरा सांगतात, जिथे ने अवसरे आवडून जीवे उरे, मरणाचे नेमेरे फारो लागे, आणि मरणी जाय जो आठवे, तो तेची गती ते पावे. बघा, मरणी जाय जो आठवे, आपण जे काय आत्तापर्यंत भोग भोगले आहेत त्या अंतकाली आपल्या समोर येतात. आणि मेरा नाम जोकर होतो आणि सगळे आपल्या समोर येतात. आणि अंतकाली आपली वासना तशी होते. म्हणून काय करायला पाहिजे, याचे उपाय एक भगवत भक्ती. जरी ठाकेना विरक्ती तर यथानुशक्ती भगवत भजन केले पाहिजे. हो, भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा. जो श्वास जातो येतो त्याच्याकडं लक्ष देऊन ध्यान करा. आपल्याला सगळ्या या प्रपंचातून आपल्याला सहज परमार्थ पण साध्य करता येईल. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु जगदवंद्य तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन